नमस्कार मंडळी, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी आज आपण उपवासाची साबुदाणा खीर बघणार आहे। तर खीर बनवण्यासाठी मी इथे 4 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। तो मी रात्रभर भिजत ठेवलेला। आपण खिचडीसाठी भिजवतो ना, त्यातलाच मी हा 4 चमचे काढून घेतलेला आहे। आणि इथे अर्धा लिटर दूध घेतले। तर एका पॅनमध्ये मी हे दूध घेतलेलं आहे आणि हे आता आपण आधी उकळून घ्यायचं आहे। दुधाला उकळी आली की गॅस बारीक करून आपण हे 2 मिनिट तसंच ठेवायचं। आणि त्याच्यामध्ये मी 4 चमचे, मोठे 4 चमचे इथे साखर घेतली। तुम्हाला जसं गोड आवडते त्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅस अगदी बारीक ठेवून 10 मिनिटे ही खीर आहे ती शिजवून घ्यायची। म्हणजे साबुदाणा आहे तो ट्रान्सपरंट दिसायला लागला की ओळखायचं की खीर आता शिजायला लागली आहे। तर इकडे मी एक तडका पॅन घेतलेला आहे गरम करून, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये बदामाचे छोटे छोटे काप करून छान असे भाजून घ्यायचे। आणि या खिरीमध्ये हे तळून घेतलेले आपण बदाम आहेत ते घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तुपाची चव आणि बदामाची चव खूप छान लागते या खिरीमध्ये। आणि इथे मी चिमूटभर वेलची पूड घातलेली आहे, ती मिक्स करून आपण हे 2 मिनिटं आता फक्त शिजवून घ्यायची। तर एकदम मस्त आणि चविष्ट अशी दाटसर अशी खीर आपली तयार आहे। ही खीर आपण लहान मुलांना आठवड्यातून 1 ते 2 वेळा देऊ शकतो। मुलं अगदी आवडीनं खातील। तर अशाच नवनवीन रेसिपीज आणि लहान मुलांच्या रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।